बहुजन संघटक या फेसबुक पेजवर महानायकांना समजून घेताना या अंतर्गत आज आपण भाग 6 पाहणार आहोत आणि आजच्या या भागात आपण आजची महानायिका हेमा थेरी यांच्याबद्दलची माहिती पाहणार आहोत। मी डॉक्टर कीर्तिराज चंद्रभानजी लोणारे आपलं सर्वांचं स्वागत करतो। सर्वांना नमो बुद्धाय सप्रेम जय भीम। तथागताच्या संपर्कात आल्यावर तथागतांचा उपदेश ऐकल्यानंतर ज्या ज्या व्यक्तींनी आपल्या जीवनाचं सोनं केलं, एवढंच नव्हे तर तथागतांच्या उपदेशांनीच त्या त्या व्यक्तींचं सोनं झालं असंही म्हणू शकतो। आणि त्या व्यक्तींमध्ये अनेक पुरुष अनेक स्त्रिया सहभागी होत्या। विविध प्रकारच्या स्त्रियांचं वर्णन करताना साहित्यामधून आपण अनेक बाबी पाहतो। आज ज्या थेरीचं वर्णन आपण पाहत आहोत ती म्हणजे खेमा थेरी। पाली भाषेमध्ये ख हा जो वर्ण असतो, या वर्णाला मराठीमध्ये पुढच्या काळामध्ये क्ष वर्ण आलेला आहे। क्षमा, खेमा, क्षमा असे शब्द सुद्धा मराठीमध्ये दिसतात। खमा किंवा खेमा हा जो शब्द आहे, तर बुद्ध काळामध्ये ही खेमा थेरी कशा पद्धतीनं तिचं जीवन होतं ते आपण थोडक्यात पाहू। खेमा ही सागलच्या मद्राधिपतीची मुलगी होती आणि ती मद्राधिपतीची मुलगी असल्या कारणाने तिच्या जीवनात भौतिक सुखाची काही कमतरता नव्हती। जन्मताच तिला कोमल व सुंदर अशी अंगकांती प्राप्त झाली होती आणि जसजसे तिचे शरीर विकसित होत होते तशी ती अधिकच सुंदर दिसत होती। तिचा कमनीय बांधा पाहून तिच्याविषयी पुरुषांच्या मनात अभिलाषा निर्माण झाली नसती तर नवलच। विशेष म्हणजे तिलाही स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान होता। पुरुषांच्या तिच्याकडे वळणाऱ्या नजरेतून जाणवणारी तृष्णा पाहून तिला आपल्या रूपाचा गर्व वाटू लागला। हेमाने तारुण्यात पदार्पण करताच तिच्याविषयी अनेक लोकांना तिला मिळवण्याच्या भावना निर्माण झाल्या। तिला वेगवेगळ्या राज्यातील राजकुमारांची मागणी येऊ लागली। हेमाच्या सौंदर्याची ख्याती मगधराज बिंबिसाराच्या देखील कानी पोहोचली होती। त्याने सागलच्या राजाकडे म्हणजेच खेमाच्या वडिलांकडे खेमाला मागणी घातली। राजा बिंबिसार हा एक आदर्श राजा होता। त्या काळामध्ये मगधचं साम्राज्य बिंबिसाराकडे होतं आणि मगधचा राजा हा अत्यंत प्रसिद्ध राजा असून त्या राजाला आपली मुलगी द्यावी असंही मद्राधिपतीला वाटलं आणि म्हणून मद्राधिपतीने त्या आपल्या हेमाला बिंबिसाराला द्यायचं ठरवलं। हा जो मगधचा राजा बिंबिसार आहे, हा बिंबिसार राजा देखील न्यायी राजा होता, ममताळू राजा होता आणि तो न्यायी असल्यामुळे, ममता संपन्न असल्यामुळे त्याचा चहूकडे लौकिक पसरलेला होता। हेमाला मागणी घालण्यापूर्वी राजा बिंबिसारांचे अनेक विवाह झालेले होते। राजकीय संबंध अधिक मजबूत व्हावेत या उद्देशाने सागलच्या राजाने आपली मुलगी हेमाचा विवाह राजा बिंबिसाराशी लावून दिलेला होता। राजा बिंबिसार व खेमा यांचा विवाह झाल्यानंतर बिंबिसाराच्या राणी वंशात खेमाला अग्रस्थान म्हणजेच पट्टराणीचे स्थान प्राप्त झाले होते। राजा बिंबिसार तिच्या सौंदर्याचा पुजारी बनला होता। जेव्हा एकीकडे हा प्रसंग दिसतो आणि दुसरीकडे जेव्हा सिद्धार्थाने एकीकडे गृहत्याग केलेला आहे आणि तो सत्याच्या शोधासाठी बाहेर पडलेला आहे आणि सिद्धार्थ गौतम हे जे सत्याच्या शोधासाठी बाहेर पडलेले आहे आणि म्हणून ते कपिल वस्तूतून राजगृहाला जाण्यासाठी ते निघाले आणि राजगृहास पोहोचल्यानंतर त्यांनी
दारोदार भिक्षा मागून आपलं जे काही जीवन यापन केलेलं आहे. आणि हे करतेवेळी त्या गावातील व्यक्ती सिद्धार्थाकडे अतिशय सुंदर असल्यामुळे त्या पुरुषाकडे पाहून त्याचे भोवती गोळा व्हायचे. राजाला जेव्हा हे दृश्य दिसले तेव्हा त्या बिंबिसार राजाने त्याच्या नौकराकरवी तू कोण मनुष्य आहे याची चौकशी करायला सांगितले. आणि म्हणून त्या बिंबिसाराला पुढे असे कळले की जो काशाय वस्त्र धारण केलेला जो व्यक्ती आहे की जो पायात चप्पल सुद्धा घालत नाही आहे आणि गळ्यात कसल्याही प्रकारची माळा नाही आणि भिक्षा मागणारा असा जो काही व्यक्ती आहे, भिक्षाटन करणारा जो व्यक्ती आहे की ज्याबद्दल अनेक ज्यापूर्वीच असे असित मुनी सारख्या ऋषींनी भविष्य वर्तवले होते की जर हा उच्चतम ज्ञान प्राप्त करून घेईल तर तो किंवा पृथ्वीचा सम्राट होईल. आणि मग तो हाच सिद्धार्थ गौतम, हा शाक्यांचा पुत्र सिद्धार्थ जो आहे त्यांना पाहण्यासाठी फार प्रचंड गर्दी होत आहे असा निरोप बिंबिसार राजाच्या सेवकाने बिंबिसाराला सांगितला. आणि हे ऐकून त्याचा अर्थ मनात ओळखून राजाने त्या सेवकाला असे सांगितले की जा, तो कुणाकडे जात आहे, कुठे जात आहे त्याची माहिती मला येऊन सांग. आणि मग तो सेवक त्या राजाचे ऐकून त्या राजपुत्राच्या मागोमाग गेला. सिद्धार्थाने मिळेल ती भिक्षा स्वीकारली आणि तेथील जो पर्वत आहे त्या पर्वताच्या एका कोपऱ्यात जाऊन बसला आणि मिळालेलं जे अन्न आहे ते त्यांनी ग्रहण केलं. ते अन्न ग्रहण करून तो पुढील टेकडीवर जाऊन विश्रांतीसाठी त्या ठिकाणी गेले. पाठोपाठ जाणाऱ्या त्या सेवकाने राजास ही सर्व माहिती सांगितली आणि त्यानंतर राजा बिंबिसार हा सिद्धार्थाला भेटण्यासाठी इच्छुक झाला. आणि आपण पाहतो की त्या राजाला आश्चर्य वाटलं की इतका तरुण मुलगा हा घर सोडून बेघर होऊन आलेला आहे. आणि मग तो आश्चर्य होऊन तो सिद्धार्थ गौतमाजवळ तो बिंबिसार राजा गेला आणि त्याच्या शरीर स्वास्थ्याविषयी विचारपूस केली. आणि मग गौतमाने त्या बिंबिसार राजाला असे उत्तर दिले. बिंबिसाराने विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं जेव्हा सिद्धार्थ गौतमाने दिली तेव्हा बिंबिसाराने गौतमास असे म्हटले की आपण हे सिद्धार्थ कुमार, आपण कपिलवस्तूला परत जावे. आपण एवढ्याशा कारणावरून गृहत्याग केलेला आहे तो काही योग्य नाही आणि म्हणून आपण कपिलवस्तूला परत जावे. परंतु सिद्धार्थ आपले निश्चयापासून ढळले नाही. आणि तेव्हा ते म्हणाले की मी काही केवळ तेवढ्याशा वादामुळे, रोहिणी नदीच्या पाण्याच्या तेवढ्याच वादामुळेच मी बाहेर पडलेलो नाही, तर मी दुःखाचा शोध घेण्यासाठी आणि दुःखमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी बाहेर पडलेलो आहे. जगातील कलहामुळे मी घायाळ झालेलो आहे आणि शांतता मिळवण्यासाठी माझ्या इच्छेने मी बाहेर पडलेलो आहे आणि या दुःखाचा अंत करण्यासाठीच मी बाहेर पडलेलो असल्यामुळे तुम्ही अख्खी पृथ्वी जरी मला दिली तरी मला त्याचा काही घेणं देणं नाही. आणि मग या संपूर्ण राज्याची अपेक्षा मी कसल्याही प्रकारची करणार नाही. मी ज्या महालात झोपतो तो महाल आगीने पेटल्यासारखा मला वाटतो. ज्या सुखवस्तू महालात मी राहतो ते स्थळ मला मगरीच्या तोंडासारखे वाटते. राजमहालातील मिष्टान्न हे मला विषासारखे जहरी वाटते. राजा, जग हे अनित्य आहे, शरीर मळाने माखलेले आहे आणि दुःख मुक्त होण्यासाठी आणि सत्याचा शोध घेण्यासाठी मी बाहेर पडलेलो आहे. हे राजा, मला तुम्ही अडवू नका. आणि असं म्हटल्यानंतर सिद्धार्थाचा हा दृढ निश्चय पाहून राजाने आपले जे काही मत होते तर ते आपलं जे त्यांची विनवणी करण्याचं होतं ते बाजूला सारलं आणि सिद्धार्थाला विनंती केली की ज्यावेळेस आपणास सत्याचा शोध होईल तेव्हा निश्चित आमचे निमंत्रण आपण स्वीकारावे असे मी, आणि आमच्या राजगृहामध्ये आपण यावे असे मी आपणास विनंती करतो. आणि मग सिद्धार्थाने त्या बिंबिसार राजाला होकार दिला. आणि मग हा जो कालखंड आपण पाहतो की 6 वर्षाच्या कालखंडामध्ये सिद्धार्थ गौतमाने अनेक प्रकारच्या ध्यान साधना किंवा तपश्चर्या करून विविध प्रकारे समजून घेऊन दुःख म्हणजे काय, दुःख समुदाय म्हणजे काय, दुःखाचं कारण काय, दुःख नाहीस करण्याचा मार्ग काय, ह्या सगळ्या बाबी समजून घेऊन पुढे
आपण पाहतो की तथागत बुद्धाने सिद्धार्थ गौतमाने ज्ञान प्राप्ती केली आणि ज्ञान प्राप्ती केल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी ऋषीपत्तन मृगदाय वनामध्ये सर्वप्रथम धम्मचक्र प्रवर्तित केले आणि हे जे धम्मचक्र प्रवर्तन आहे सर्वप्रथम आपण पाहतो की ऋषीपत्तन मृगदाय वनामध्ये झालेले आहे आणि मग त्यानंतर तथागत बुद्ध हे राजगृह येथे आले आणि मग बिंबिसाराचे आधीच जे सांगणं होतं निमंत्रण होतं त्यानुसार ते मगध या ठिकाणी आले आणि त्या आल्यानंतर त्या वेणुवन नावाच्या परिसरामध्ये त्या उपवनामध्ये ते विहार करू लागले. आपण पाहिलं असेल की बिंबिसार राजा हा तथागताचा फार मोठा उपासक होता आणि मग तथागतांचा उपदेश ऐकण्यासाठी तो नेहमी तथागतांकडे जात असे. परंतु त्याची जी पत्नी आहे खेमा ही मात्र त्यांच्यासोबत जात नसे. म्हणजेच खेमा राणी जी आहे ती गर्विष्ठ होती, सौंदर्याने गर्विष्ठ असलेली ती खेमा राणी त्या बिंबिसार राजाच्या सोबतही जात नव्हती आणि दासींच्याही सोबत जात नव्हती. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की विविध प्रकारे खेमा राणीला तो तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करीत होता, बुद्धाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होता, परंतु राजाचंही ती ऐकत नव्हती, कारण ती सौंदर्याने अतिशय सुंदर असल्यामुळे आणि तिच्या गर्वामुळे ती बुद्धाकडे जात नव्हती. आणि म्हणून अशा प्रकारे ती रूपगर्विता खेमा बुद्धाची भेट घेण्याचं नेहमी टाळत असे. आणि बिंबिसाराला असं वाटायचं, मनोमन वाटायचं की खेमाने तथागत बुद्धाचे दर्शन घ्यावे, त्यांचा उपदेश ऐकावा, त्यांचं जे सांगणं आहे ते उपदेश ऐकल्यानंतर आपल्या मनामधला जो गर्व आहे तो निघून जाईल असं बिंबिसार राजाला तिच्याविषयी वाटायचं. एक दिवस राजा बिंबिसाराने काही व्यक्तींना बोलावून वेळुवनाचे सौंदर्य काव्यात निर्माण करायला सांगितले. राजा बी भारीच होता. त्या राजाने त्या काही लोकांना बोलवलं आणि त्यांना काव्य करायला लावलं आणि काव्य करायला लावल्यानंतर आणि ते काव्य जे आहे वेळुवनाचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्याचं काव्यामध्ये रूपांतर केल्यानंतर ते काव्य सौंदर्य म्हणजे वेळुवनाचं सौंदर्याचं वर्णन ते काव्य खेमा राणीला ऐकायला लावले. आणि मग त्या कवींनी जे काही शब्दांकित केलेल्या वेळुवनावर ती मोहित झाली. तिला वाटलं इतकं सुंदर आहे का वेळुवन, आपण तर उगाचच तिकडे जात नव्हतो, आपल्याला वाटायचं काही जाण्याची गरजच नाही. आणि म्हणून वेळुवनात जाण्याची व्यवस्था कविता करून या बिंबिसार राजाने केली. आणि मग राजा बिंबिसाराकडे बुद्धांच्या अनुपस्थितीत वेळुवन पाहण्याची आज्ञा ती मागते. राजा बिंबिसार तिला वेळुवन पाहण्याची परवानगी देतो. बघा, ती वेळुवनात जात आहे परंतु बुद्ध तिथे नकोय असं ती परमिशन म्हणजे राजाकडून परवानगी घेते आणि मग बुद्धांच्या अनुपस्थितीत वेळुवन पाहण्यासाठी ती आज्ञा मागते आणि राजा बिंबिसार तिला ठीक आहे, काय हरकत नाही असं म्हणून परवानगी देतो. खेमा वेळुवन पाहायला जाते. वेळुवनाचे सौंदर्य पाहून तिला वेळेचे सुद्धा भान राहत नाही. प्रचंड वेळपर्यंत, भरपूर वेळपर्यंत ती त्या परिसरामध्ये राहते आणि वेळुवनातून फिरत असताना तिला ध्यानस्थ बसलेल्या बुद्धांचे या जे बुद्धाचं दर्शन तिला झालं आणि बुद्धांच्या चेहऱ्यावरील दिसणारे प्रदीप्त तेज पाहून ती स्तंभित होते. कारण यापूर्वी अशा चेहऱ्याचा इतका शांत मुद्रेचा व्यक्ती तिनं कधी पाहिलेलाच नव्हता आणि म्हणून ती स्तंभित होते. ती बुद्धाकडे आकृष्ट होते, पुढे सरकते व बुद्धांना वंदन करते. बुद्ध तिला मानवाच्या गतीचे म्हणजेच यौवन, जसं आपण ज्याला तारुण्य म्हणतो, तारुण्य आणि वार्धक्य या अवस्थाबाबत उपदेश करतात. आणि मग या अनेक प्रकारच्या गोष्टी तिच्या समोर वर्णन करतात. एका सुंदर स्त्रीची वर्णन ते बुद्ध करतात आणि बुद्धांच्या मुखातून कल्पित स्त्रिया सौंदर्याचे वर्णन ऐकून खेमाच्या मनातील स्वतःच्या सौंदर्याबद्दलची जी काही भावना होती तिचा मनोराट एका क्षणात ढासळतो. म्हणजे आपणच खूप सुंदर आहोत, दुसरे कोणी सुंदरच नाही, ही जी भावना ती खेमा राणीची होती ती मात्र आता कमी झालेली आहे. एका क्षणात तिचा त्या सौंदर्याप्रती असलेला जो मनोरा आहे तो ढासळतो आणि बुद्ध त्या कल्पित स्त्रीचे यौवन, वार्धक्य या अवस्थाचे सादरीकरण जेव्हा
खेमासमोर प्रकट करतात तेव्हा तिला त्या गोष्टीचा बोध होतो. आणि म्हणून रूप सुंदरीच्या सौंदर्याचे बदलते रूप अवस्था जाणून खेमाच्या मनात असणारी सौंदर्याची अभिलाषा गळून पडते आणि ती तथागत बुद्धाला अनुसरते, तथागत बुद्धांना ती शरण जाते. आणि मग बुद्ध तिची बदलत जाणारी जी चर्या आहे ती पाहून तिला उद्देशून असं म्हणतात, एक गाथा आलेली आहे पाली साहित्यामध्ये. आणि मग त्या गाथेचा अर्थ आपण थोडक्यात पाहू. स्वतः तयार केलेल्या जाळ्यात सापडलेल्या कोळ्याप्रमाणे ऐहिक सुखास भुलून त्याला चिकटलेली माणसं जन्म मरणाच्या प्रवाहात पडतात. पण जे अपेक्षा करीत नाहीत, जे अनपेक्षी माणसं त्या प्रवाहाचा छेद करून प्रव्रजित होऊन कामसुखाचा नाश करतात, अशा त्या गाथेचा अर्थ आहे. आणि ही गाथा ऐकल्यानंतर, ती समजून घेतल्यानंतर बुद्धाच्या या गाथेने तिची सौंदर्याप्रती असणारी जी काही आसक्ती आहे ती दूर होते आणि त्याचबरोबर ती भौतिक सुखाबद्दलच्या तृष्णेचाही तिचा अंत होतो आणि ती बुद्धाला अनुसरते, बुद्धाला ती शरण जाते. आणि मग जेव्हा ती भिक्खुनी होते तर त्यावेळेचा प्रसंग आपण पाहतो की ती जेव्हा ध्यान साधनेला बसते आहे आणि मग ध्यान साधनेला बसत असताना मार प्रवृत्ती उफाळून येते, म्हणजे वाईट प्रवृत्ती उफाळून येते. आणि माराने तिला मोह पाडण्याचा जो प्रयत्न केला असता तिने त्याला फारच जोरदार आणि निर्भीड उत्तर दिलेली आहेत ती आपण पाहू. आणि मग तिने रचलेल्या ज्या काव्यपंक्ती आहेत त्या काव्यपंक्तीतून आपल्याला त्या तिच्या उत्तराचा प्रत्यय येतो. हेमा मानसिक दृष्ट्या कणखर होती. माराने तिला त्या ध्यानापासून भुलवण्याचा, दूर नेण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे, परंतु माराला तिने कसा प्रतिरोध केला याचा शोध घेणे आजच्या स्त्री वर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. मार तिला अंतिम ध्येयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करताना केवळ आणि केवळ तिच्या सौंदर्याची स्तुती करत आहे. आणि म्हणून तो मार त्या खेमाला उद्देशून म्हणतोय. पाली साहित्यामध्ये त्या गाथा आलेल्या आहेत, त्या गाथा सुद्धा आपण थोडक्यात पाहू. तो मार असा म्हणतो खेमाला उद्देशून, दहरा त्वम रूपवती अहंपी दहरो युवा पंचंगिकेन तुरियेन येही खेमे रमामसे. अशा प्रकारची गाथा, थेरी गाथा या ग्रंथामध्ये आलेली आहे, ती आपण पाहू शकता. अर्थ असा होतो की हे खेमा, तू एक रूपवती आहेस, लावण्यवती आहेस, तुझ्या सौंदर्याची चर्चा अखंड विश्वात होत आहे. मी सुद्धा एक तरुण आहे आणि 5 प्रकारच्या वाद्यांनी खेमा मनाला रमवूया, चल खेमा इथेच सारा आनंद आहे, असा तो मार तिला बोलवण्याचा प्रयत्न करतो. आणि इथे खेमाच्या सौंदर्याची स्तुती करून तिच्या अलौकिक सौंदर्याची जाणीव करून देत असताना तिने स्वीकारलेल्या मार्गापासून परावृत्त करावे आणि भौतिक सुखात जो आनंद मिळतो तो तिला ज्ञात करून द्यावा, हा एकमेव उद्देश त्या माराचा दिसतोय. खेमाच्या सौंदर्याची वारेमाप स्तुती करून तिला वश करून घेण्याचा जो प्रयत्न जरी त्या माराने केला असला तरी माराने घातलेल्या बुरळीला ती वश कशी होईल? कारण बुद्धाचा उपदेश तिने ऐकलेला होता आणि म्हणून ती देखील माराला तितक्याच स्पष्टपणे बजावते. ती असं म्हणते, इमिना पुतिकायेन आतुरेन पभंगुणा अठ्ठियामी हरायमी कामतण्णा समूहता. हे मार म्हणजे वाईट प्रवृत्ती. हे मारा, शरीर घाणेरडे आहे, रोगी आहे, ते नष्ट होणारे आहे. या क्षणभंगूर शरीराचा मला तितकारा वाटतो. मला भौतिक सुखात रमलेल्या या शरीराची खीव वाटते आणि माझ्या मनात पिंगा घालणाऱ्या कामतृष्णेचा मी अंत केला आहे. म्हणजे किती परखडपणे उत्तर देऊन ती त्या माराला परास्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. आणखी ती अशी म्हणते, सत्ती सुलूपमा कामा, सत्ती शब्द आलेला आहे, सत्ती सुलूपमा कामा खंदाणंग अधिकुट्टणा यंग त्वम कामरती ब्रुसी अरती दाणी सामम. ज्या कामना मनात सतत चलत राहणाऱ्या आहेत, स्कंधांना नष्ट करणाऱ्या आहेत, ज्या कामना तुला सर्वस्वी प्रिय आहेत, ज्या कामसुखात तुला पूर्ण सुख वाटते, त्या मी वर्ज केले आहेत, मी आधीच सोडून दिलेले आहेत आणि त्या कामात, त्या कामनामध्ये आता मला रमणे नकोय. हे एक दुःखाचे कारण आहे. कारण त्या कामसुखामध्ये जर आपण रमलो तर त्यामुळेच दुःख निर्माण होते
असं ती त्या माराला समजावून सांगते. आणि मग ती माराला अधिक स्पष्टपणे समजावते आणि म्हणते की हे मारा, चब्बत विहतानंदी तमोखंदो पदालितो. पाली साहित्यामध्ये हे शब्द खूप महत्वपूर्ण आहे. तमोखंदो, तम म्हणजे अंधार, स्कंद, पदालितो एवं जाणा ही पापी मग निहतो त्वमसी अंतकं. ही गाथा खूपच महत्वपूर्ण आहे की माझ्या शरीरात मनात वास करणाऱ्या तृष्णेचा मी अंत केला आहे आणि अज्ञानाचा शोध घेऊन माझ्या जीवनातील अंधार नष्ट केला आहे. तमोखंदं पदालयी असा शब्द आलाय. आणि म्हणून माझ्या जीवनातला अंधार मी नष्ट केलेला आहे. हे पापी मारा, हे म्हणा, मनातलीच अवस्था आहे ते पापी मार म्हणजे. हे म्हणा, तुला हे ज्ञात असू दे की मी आता तुझा पूर्णपणे अंत केलेला आहे. म्हणजे मार प्रवृत्तीचा आता मी अंत केलेला आहे. आणि अशा तऱ्हेने हेमा राणी ही जेव्हा थेरी झालेली आहे आणि थेरी झाल्यानंतर ती मेंदूपटलावर उमटणाऱ्या ज्या वैचारिक गोंधळाला तिलांजली देते आणि बुद्धांनी सांगितलेल्या जे काही निर्वाणाचा मार्ग आहे त्या निर्वाणाच्या मार्गावरती चालत राहते. ती आपल्या काव्यातून मनावर वर्चस्व प्रस्थापित करणे ही एक फार मोठी उत्क्रांती आहे. आणि मग विचारशुद्धीचे अंतिम ध्येय निश्चित करणे ही फार मोठी एक योग्य दिशा आहे. आणि म्हणून मनसंस्कारात कुशल विचारांच्या प्रभावाने अकुशल विचारावर मात केल्यास आपण देखील आपले ध्येय हस्तगत करू शकतो. या तत्वज्ञानाची ओळख या हेमा थेरी यामधून मिळते. आज आपण पाहतो की मानवी मन जे आहे ते चंचल आहे. आणि मग या चंचल मनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला स्वतःच प्रयत्न करावा लागतो. आणि मग ह्या आपण पाहिलं असेल, पुरुष असो की स्त्री असो, कोणी असो, प्रत्येकाचं मन हे चंचल आहे. आणि मग ह्या चंचल मनाला म्हणजेच विकार उत्पन्न होतात. आणि त्या विकारावर मात करून दुःख मुक्तीचा मार्ग, बुद्धांनी सांगितलेला मार्ग समजून घेतल्यास निश्चितच आपलंही दुःख नाहीसं आपण करू शकतो. आणि म्हणून कोणी सत्ता असेल, संपत्ती असेल, धन असेल तर त्याचा गर्व न करता आपण जे काही खरं आहे, सत्य आहे ते स्वीकारलं पाहिजे. आणि एकदा जर सत्याचा शोध लागला, एकदा जर सत्य आपल्याला कळलं की मग आपण माराला परास्त केलेला आहे आणि चांगली प्रवृत्ती आपल्यामध्ये विकसित केलेली आहे असं समजावे. आधुनिक काळातील या ज्या स्त्रियांना अतिशय उद्बोधक अशी ही खेमा राणीची कथा आहे. अनेक स्त्रियांना अनेक पद्धतीनं धनाचा, संपत्तीचा, सौंदर्याचा फार मोठा गर्व असतो. आणि या गर्वामुळे त्या इतरांचा सन्मान करीत नाही, गौरव करीत नाही, मान देत नाही, पूजत नाही. आणि मग हे जे काही गैरवर्तन आहे, अकुशल कर्म त्या करीत राहतात. आणि म्हणूनच त्यांना हे एक प्रकारे खेमा राणी समज देणारी थेरी आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आधुनिक काळातील ज्या विविध प्रकारच्या कृती आहेत त्या कृतीला योग्य पद्धतीनं बुद्धाचा विचार जर जोडला तर निश्चितच आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. काही लोक त्या काय तर म्हणे दसऱ्याच्या दिवशी काय तर सोनं वाटतात. ते खरं सोनं नसून हे विचारांचं खरं सोनं आहे. आणि ह्या सोन्याचा एक दुसऱ्याला वाटप केलं पाहिजे. आणि म्हणून विचारांचं सोनं जे आहे, तथागत बुद्धांनी दिलेलं विचारांचं सोनं म्हणजे बुद्धाचं तत्वज्ञान आपण अंगीकारलं पाहिजे. आणि अशाच पद्धतीनं ह्या ज्या थेरींच्या जीवनामध्ये ज्या घडलेल्या घटना आहेत त्या घटनांचा विचार लक्षात घेऊन आणि त्यांनी आपलं जीवन कसं सुधारून घेतलेलं आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आजच्या या काळामध्ये जेव्हा या विविध प्रकारच्या थेरींचं आपण वर्णन पाहतो आहे तर हेमा राणीच्या संदर्भात आपण निश्चितच या बाबी समजून घेतल्या पाहिजे. जेव्हा जेव्हा ज्ञान प्राप्त झालं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काही प्रसंग या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून राजा प्रसेनजीत हा श्रावस्ती येथे जात असताना त्याचं तोरण वस्तू नावाच्या गावात एका मुक्काम पडला. आणि त्या रात्री कुण्या पंडिताचा, श्रमणाचा किंवा कुणाचाच उपदेश ऐकण्याची त्याची इच्छा असताना देखील त्याला ते ऐकता आलं नव्हतं. आणि त्यावेळी त्यांनी सेवकाला गावात चौकशी करता पाठवले की जर कोणी उपदेश करणार असेल तर त्यास घेऊन ये असे त्या राजाने सूचित केले. आणि मग तो सेवक संपूर्ण गावात फिरला, परंतु त्या गावामध्ये कुठलाही
श्रमण ब्राह्मण त्यांना भेटला नाही, परंतु खेमा जी काही थेरी झालेली आहे ती त्यांना भेटली, त्या सेवकांना भेटली. आणि त्यानंतर ती त्या खेमाराणी त्या ठिकाणी आहेत किंवा खेमाराणी जे थेरी झालेले आहेत ते आहेत असं तो सेवक प्रसेनजित राजाकडे येऊन सांगतो. त्यानंतर राजा रथात बसून ज्या ठिकाणी खेमा आहे त्या ठिकाणी त्या विहारामध्ये प्रसेनजित राजा जातो आणि तिला नमस्कार करून एका बाजूला बसतो. आणि बसून राजाने एक प्रश्न तिला केलाय की तथागत मरणोत्तर होते की नाही, असा प्रश्न केला. त्यावेळी खेमा म्हणाली की महाराज, हे भगवंतांनी सांगितले नाही. त्यावर पुन्हा राजा उद्गारला की हे न सांगण्याचे कारण काय, काय असावे कारण, की तथागत हे मरणोत्तर आहे की नाही, असा प्रश्न जो होता. आणि त्यावेळी खेमा खेमा भिक्खूंनी म्हणाली, महाराज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुमच्या पदरी असा एखादा गणक आहे का की जो ह्या गंगेतील वाळूचे कण किती आहे ते सांगू शकतो किंवा समुद्रातील पाणी मोजू शकतो, असा कोणी गणक तुमच्या राज्यात आहे का, तुमच्याकडे आहे का? त्यावर राजा म्हणाला, हे कसे शक्य आहे, कारण समुद्र गंभीर आहे, अमर्याद आहे, ते कसं मोजता येईल आपल्याला, ते कोणत्याच गणकाला मोजता येणार नाही. आणि त्यावर भिक्खुनी खेमा म्हणाली की ज्या रूपाने भगवंतास तथागतास मोजता येईल ते रूप आज नष्ट झालेले आहे. आणि म्हणून मी म्हणते की भगवंत महापरिनिर्वाणानंतर पुन्हा निर्माण होतात की नाही हे सांगता येत नाही. आणि अशा प्रकारे त्या राजास तिने समजावून सांगितले. जेव्हा दुसऱ्या दिवशी राजा म्हणजे प्रसेनजित राजा जेव्हा श्रावस्ती येथे आला आणि तथागतांना नमस्कार करून तथागतांनी प्रसेनजित राजाने तोच प्रश्न विचारला, जो भिक्खूंनी केव्हाच प्रश्न विचारला होता तोच प्रश्न विचारला आणि तसेच उत्तर तथागतांनी सुद्धा दिले. म्हणजे जे उत्तर खेमा राणीने दिले होते, खेमा भिक्खुनीने दिले होते, तेच उत्तर तथागतांनी दिले. आणि तेव्हा राजा म्हणाला की आश्चर्य आहे, अद्भुत आहे, भगवंत आपल्या आपल्या शिष्येचे म्हणजे खेमा थेरीचे आणि तुमचे एकच उत्तर आहे, हे तर अचंबितच करणार आहे. आणि म्हणून अशा हे तर खूपच महत्वपूर्ण आहे असं समजून राजा प्रसेनजित आनंदित होऊन त्याच्या राज्यात गेला. म्हणजे एकीकडे आपण पाहतो की तथागताने दिलेला उपदेश तंतोतंत पालन करून आपलं जीवन पुढे भिक्खुनी जीवन जगणाऱ्या ह्या थेरींचा इतिहास आपण जेव्हा पाहतो, तेव्हा जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतो, आधुनिक काळामध्ये विविध प्रकारचं शिक्षण घेत असताना आपल्याला आपल्याला जे शिकवलं गेलेलं आहे ते कशा पद्धतीने अडॉप्ट करायचं, स्वीकारायचं, ही दृष्टी आपल्याला याच्यामधून दिसते. म्हणजे ज्ञानार्जन करताना शिकताना आपल्याला अनेक गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या ही गोष्ट आपल्याला या खेमा थेरीच्या वर्णनातून दिसते. या खेमा थेरी हे जे काही वर्णन आहे हे वर्णनासाठी मला काही ग्रंथांचा लाभ झालेला आहे. भिक्खू धम्मानंद यांचं अतिशय छोटस पुस्तक आहे, त्या पुस्तकातून देखील मला खेमा थेरीच्या संदर्भात लाभ झालेला आहे. आणि या ग्रंथाच्या आधारे त्यांनी जे काही तत्कालीन 1989 साली लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि त्या पुस्तकातून आज मला वाचता आलं आणि त्या आधारे मला सांगता आलं. आणि म्हणून मी भिक्खू धम्मानंदजी यांचे मागच्या निर्माण झालेले आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. याबरोबरच स्त्री मुक्ती समाज आणि तत्वज्ञान थेरी गाथा हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचे लेखक सुनील हेतकर सर यांचंही मी ऋण व्यक्त करतो. त्याबरोबर बुद्ध धम्मातील अभिज्ञानी स्त्रिया प्राध्यापक सोनोने मॅडम यांचं मी आभार व्यक्त करतो. त्याबरोबर महत्वपूर्ण म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मी ऋण व्यक्त करतो. यासोबतच डॉक्टर शेषराव मेश्राम यांच्या थेरी गाथा या ग्रंथातून देखील लाभ झालेला आहे. अनेक वाक्यांचं या ठिकाणी मला ते वाक्य उद्धृत करता आले. याबरोबर डॉक्टर विमल कीर्ती सर यांच्या थेरी गाथा या ग्रंथाचा मला लाभ झाला, त्यांचंही मी ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. आणि बहुजन संघटक चॅनलचे माननीय राहुल सर तसेच माझे मित्र ॲडव्होकेट संदीप थोरात सर
यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि आजच्या या प्रसंगी महानायकांना समजून घेताना आजच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना ही खेमा थेरी यांचं जे चरित्र आहे ते निश्चितच लाभदायी ठरणार आहे. आणि म्हणून त्यासाठी पुन्हा एकदा चॅनलचे आभार व्यक्त करतो आणि नमो बुद्धाय, जय भीम.